आज माझ्या आईचा गणमाळीचा कार्यक्रम झाला. गेले मी 4थीला असल्यापासून महाराजांचे युट्यूबला व्हिडिओ बघतोय, इन्स्टाला व्हिडिओ बघतोय. पण जेव्हा महाराजांच्या मंदिरामध्ये काही कारणास्तव किंवा योगायोगाने मी मंदिरात आलो, मंदिरातलं हे वातावरण पाहून, इथले जे प्रसन्न वातावरण आहे, देवीची प्रसन्न मूर्ती आहे महाकालीची, ती पाहून माझं मन इतकं हळवं झालं की मी इथंच म्हणलं आता मंदिरात आलो, यांनाच गुरु करायचं. मी मार्केटमध्ये म्हणजे पुण्यामध्ये जे देवऋषी आहेत त्यांच्या बऱ्याच ठिकाणी गेलो, पण मला काय कुणाचं पटलं नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर इथलं जे वातावरण पाहिल्यानंतर मला कळलं की नाही, यांना आपण गुरु केलं पाहिजे, हे आपल्याला खूप मोठं करतील. आणि माझी परिस्थिती नसताना, म्हणजे आमच्या परिस्थिती नसताना सुद्धा आम्हाला यांनी वर काढलं, हे खूप मोठं आहे. आणि माझं सगळ्यांना एकच सांगणे की असा गुरु होणे नाही, असा गुरु होणे नाही. ते आहे ना, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, असं म्हणायला काय मी मागं सरणार नाही. खूपच मला भारी वाटलं मंदिरात येऊन. गुरुजी असतील, त्यानंतर सोनुगुरु असतील, सर्व शिष्य परिवार असेल, एकमेकांना मन मिळवायचं सगळे, की मी नवीन व्यक्ती आला म्हणून त्याशी बोलायचं नाही, त्याची हेडस्पीड, अशा गोष्टी झाल्याच नाही. खूप मला भारी वाटलं. आई जगदंबेच्या कृपेने मला एवढे चांगले दोन्ही गुरु भेटले, महाराज असतील, सोनुगुरु असतील. खरंच मी आई जगदंबेचे आभार मानतो. धन्यवाद.